नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता कंपनीच्या बोर्ड्स ऑफ मेंबरची मीटिंग चालू असताना आता ऐश्वर्या सांगते की आपण ना आपले प्रॉडक्ट्स एअरप्लेनवर विकू आणि आपण सगळ्यात प्रीमियर असे कस्टमर शोधू. पण त्याच वेळेस आता चंद्रकांतराव सांगतात की ऐश्वर्या, आज कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि त्यासाठी आपल्याला ना सगळ्यात जास्त कंझ्युमर असे कस्टमर पाहावे लागतील. तेव्हा आता सारंग म्हणतो की बरोबर बोलतायत बाबा तुम्ही. आणि त्याच वेळेस आता सावली ही दरवाजा उघडून आतमध्ये आलेली असते. सगळेजण सावलीला बघतात आणि तेवढ्यात आता सारंग उठून सावलीकडे येत म्हणतो की सावली, काही अर्जंट होतं का? तेव्हा आता सावली म्हणते की सर, तुमचा रुमाल विसरला होता आणि तुम्ही म्हणाला होतात ना हा तुमचा लकी रुमाल आहे म्हणून. सारंग रुमाल घेत आता खुश होतो. सारंग म्हणतो की रुमाल तर लकी आहेच माझा, पण माझ्यासाठी तू माझा खरा जाम आहेस. तेव्हा आता तिलोत्तमाचा आणि ऐश्वर्याचा मोठा जळफळाट होतो. तेव्हा सावली खुश होते. आणि त्याच वेळेस सारंग सावलीला आता तिथेच त्या मीटिंगमध्ये बसावयास सांगतो. तेव्हा तिलोत्तमा सारंगला म्हणते की सारंग, 1 मिनिट. तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग, बिझनेस आणि फॅमिली यामध्ये फरक करता यायला हवा, असं काय करतोयस? आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई, मला ना सावली ती हवी आहे, कारण तीसुद्धा एक कंझ्युमर आहे, ग्राहक आहे आणि एक स्त्रीसुद्धा आहे. तेव्हा आपल्यासाठी सावलीचा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे आई, असं काय करतेस तू? सारंग आता सावलीला बसावयास सांगतो. सावली आता आडेवेडे घेऊ लागते, पण सारंग म्हणतो बस सावली, मी सांगतोय ना तुला. आणि पटकन आता गुपचूप सावली खुर्चीवर जाऊन बसते. इकडे त्यानंतर आता सगळेजण मीटिंगला बसता क्षणी सारंग म्हणतो, हे बघा, मार्केटमध्ये जे शोप परफ्यूम्स येतात ना ते नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे येत आहेत आणि ते एवढं बजेट फ्रँकली नाही आहेत ते प्रॉडक्ट्स. तेव्हा आता सारंग म्हणतो, हे बघा, मला ना असा प्रॉडक्ट बनवायचा आहे, तो नॅचरल असेल, बजेट फ्रँकली असेल आणि चांगल्या बजेट फ्रँकली असूनसुद्धा चांगल्या प्रतीचा असेल. सारंग म्हणतो की तेव्हा मला काय वाटतं ऐश्वर्या वहिनी, तू ज्या कंझ्युमरला टार्गेट केलं आहे ना ते कंझ्युमर आपल्याला बदलावे लागतील, नाहीतर आपली क्वालिटी तर होईलच पण प्रोडक्शन खप होणार नाही आणि फक्त या साबणाची किंमत वाढेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ ऐश्वर्या वहिनी, हे तर माझं व्हिजनच नाही आहे आणि माझं व्हिजन पुन्हा एकदा मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो. माझं व्हिजन असं आहे की आपण जो प्रॉडक्ट बनवणार आहोत ना तो देशातील प्रत्येक मुलगी त्याचा वापर करता आला पाहिजे तिला. आणि तेवढ्यात मकरंदजी म्हणतात की माझ्याकडे एक आयडिया आहे आणि त्याच्यातली एक छोटी लाईफलाईन मी तुम्हाला सांगतो. आणि लगेच आता मकरंदजी म्हणतो की स्त्रियांच्या सौंदर्याची व्याख्या अजूनही त्यांच्या रंगावर आहे, हे तुम्ही विसरू नका. मकरंदजी म्हणतात की अजूनही तुम्ही बघा, ग्रामीण भागात लग्न करताना ज्या मुली बघतात ना त्यांना अजूनसुद्धा त्यांच्या रंगाला प्राधान्य दिलं जातं. आणि तेव्हा आता ही मानसिकता आपल्याला बदलायला हवी अशी मकरंदजी सल्ला देतात. मकरंदजी म्हणतात की मला काय वाटतं की आपण आपली दिशा आता बदलायला हवी आणि आपण असे प्रॉडक्ट बनवूया ज्यामुळे चेहरासुद्धा उजळला पाहिजे आणि आयुष्यसुद्धा बदलले पाहिजे. आणि अशी काही टॅगलाईन केली तर प्रमोशन आपण नक्कीच मिळू, असे मकरंदजी सांगतात. ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्टली बरोबर, सौंदर्यावरती फोकस असला पाहिजे. तेव्हा आता तिलोत्तमा पटकन म्हणते, मकरंदजी, याच पद्धतीने मार्केटमध्ये आपण आपलं प्रॉडक्ट लॉन्च करूयात. आणि तेवढ्यात आता सावली बोटवर करत म्हणते की मी एक सुचवू का? जात असलेली तिलोत्तमा पटकन थबकते आणि सावलीकडे बघत म्हणते तू. आणि तेवढ्यात सारंग म्हणतो, सावली प्लीज तू बोल आणि त्यासाठीच मी तुला इथे थांबवलंय. आणि लगेच आता सावली म्हणते की रंग उजळवणारा साबण अशी जाहिरात तर सगळेच जण करतात आणि आपण तेव्हा काही वेगळं नाही करू शकत का? ते ऐकताच आता मकरंदजी म्हणतात, सावली मॅडम, तुम्ही तर आत्ता आला आहेत, तुम्हाला यामधलं काहीच माहीत नाही आहे. मकरंदजी म्हणतात की या कंपनीच्या सक्सेस मागं माझा मोठा हात आहे आणि ही जी कंपनी ज्या माणसांनी मोठी केली त्यापैकी मी एक आहे. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मकरंदजी प्लीज त्यांचं एकदा ऐकून घ्या ना. तेव्हा मकरंद म्हणतात, सारंग, अरे तुझ्या कामाबद्दल मला एक शंका नाही आहे आणि आपण ना इथे सौंदर्याचा बिझनेस करतोय आणि सौंदर्याची तुझ्या मनातली व्याख्या काय आहे ना हे मला समोर बघून कळतंय, असे मकरंदजी आता सावलीकडे बघत बोलतात. आणि तुझी सौंदर्यदृष्टी कशी असेल हे मला कळतंय. तेव्हा आता सारंगला राग येतो आणि तेवढ्यात आता सावलीला सगळं कळून सावली पटकन दरवाजाच्या बाहेर जाते. आणि लगेच सारंग उठून उभा राहतो आणि म्हणतो की मकरंदजी, तुम्ही आता जे बोललात ते मला अजिबात नाही आवडलं. आणि लगेच आता सारंग म्हणतो, तुम्ही सिनियर आहात म्हणून तुम्ही पर्सनल गोष्टीमध्ये मीटिंगमध्ये अजिबात टोमणे मारू शकत नाही. मकरंद आता माफी मागतो.
मकरंद म्हणतो मी या कंपनीचा बिझनेस पार्टनर आहे आणि जे मला योग्य वाटलं तेच मी करतोय. पटकन सारंग बाहेर जातो तेव्हा मकरंदजी म्हणतात की या कंपनीचा बिझनेसमन म्हणून जेवढं काही बोलायचं होतं तेवढंच मी बोललो, बाकी काय बोललो. पटकन आता इकडे बाहेर सारंग सावलीकडे येतो. सावली म्हणते की काही वाईट वाटून घेऊ नका, मला लहानपणापासून असे बोलणे ऐकायची सवयच आहे. सारंग म्हणतो की मला सांग ना सावली तुझी कल्पना काय होती. तेव्हा आता लगेच सावली म्हणते की खरंच तुम्हाला माझ्या कल्पना आता आवडतात का आणि तुम्हाला ऐकाव्याशा वाटतात का. तेव्हा आता सारंग म्हणतो ऑफकोर्स सावली. तेव्हा आता सावली सांगू लागते की आत्तापर्यंत मी जेवढ्या जाहिराती बघितल्यात त्या सगळ्या जाहिराती माणसाच्या रंगावरून असतात आणि माणसाच्या सौंदर्याच्या व्याख्या त्यांच्या रंगावरून का ठरवतात तेच मला काही कळत नाही. आणि इतरही गोष्टी आहेत जेणेकरून माणसाचं सौंदर्य खुलतं. जे माणसाच्या मनातलं सौंदर्य, त्याच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आत्मविश्वासाचं सौंदर्य, त्याच्या कर्तृत्वाचं सौंदर्य, आणि याबद्दल तर आपण कधीच बोलत नाहीत. आणि सावली म्हणते माणसाचं रंग आणि रूप हे सगळं निसर्गाने बनवलं आहे. आणि लगेच आता सावली म्हणते बरोबर आहे की नाही. मग तुमच्या मनाचं सौंदर्य आणि तुमच्या आत्मविश्वासाचं सौंदर्य याचा विचार करून आपण जाहिरात करू शकतो का, असा प्रश्न आता सावली सारंगला विचारते. सावली म्हणते की तुमच्या मनाचा, विचाराचं आणि तुमच्या आत्मविश्वासाचं सौंदर्य खुलवणारा साबण हा विचार आपण ठेवूयात का आणि त्या पद्धतीने ॲड करूयात का. ते ऐकताच आता सारंग म्हणतो की तुझी ही आयडिया ना नक्कीच सगळ्यांना आवडेल. आणि लगेच आता सारंग आतमध्ये जातो. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की ओके सारंग तू आलास ना, आता आमचं ठरलंय रंग उजळवणारा साबण या मतावरती आपण पुढे जातोय. सारंगच्या आता मात्र लक्षच नसतं. पटकन नोटपॅडवरती सारंग काहीतरी लिहितो. आणि तेवढ्यात आता सारंग तिलोत्तमाला म्हणतो की आत्ता तुम्ही ज्या मुलीचा अपमान केला त्या मुलीने याच्यापेक्षा मला बेस्ट आयडिया दिली. आणि तेवढ्यात आता सारंगकडे बघत मकरंदजी म्हणतात की सारंग माझा 25 वर्षाचा अनुभव फक्त एकट्या तुझ्या बायकोसाठी मी बदलूय का. आणि लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात की हे बघा मकरंदजी तुमचं हे जे कंपनीतल्या कॉन्ट्रीब्युशन आहे ना ते कुणीच अमान्य करू शकत नाही, पण सारंगचं तर बोलणं ऐकून घ्या. तेवढ्या सारंग म्हणतो की हे बघा प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातील सौंदर्य खुलवण्यासाठी या लाईन टॅगचा आपण वापर करूयात. आणि आजवर या लाईनवर कोणीही अशी काही कॅम्पेन केलेलीच नाही आहे. तेवढ्यात मकरंदजी म्हणतात हे मार्केटला नको आहे आणि हे जर केलं तर 6च महिन्यात आपण फेल होऊ. आणि एक फायनान्सर म्हणून मला हे चुकीचं वाटत असल्याचे मकरंद सांगताच आता सारंग मकरंदजीला आता एकदा शांत मनाने विचार करावयास सांगतो. सारंग म्हणतो मला माहिती आहे मकरंदजी मार्केटिंग आणि आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचे आहे, तरीसुद्धा तेवढीच माझ्यासाठी ही लाईन महत्त्वाची आहे आणि म्हणून मी ही लाईन नाही बदलू शकत असे सारंग ठामपणे सांगतो. ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की सारंग तू तुझ्या पर्सनल लाईफमध्ये जसा वागतो तसंच आता तू इथे वागायला लागला आहेस आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही. तर सारंग म्हणतो की मला ना हे सडलेले विचार आता डोक्यातून काढून टाकायचे. आणि तेवढ्यात आता मकरंदजी म्हणतात की हे असं जर झालं तर नाविलाजाने मला यातून हात काढावा लागेल. तेव्हा आता लगेच आता सारंग म्हणतो वाय नॉट. तर तिलोत्तमाला आणखी धक्का बसतो. तर तिलोत्तमा म्हणते की मी जे ठरवील तेच होईल. सारंग म्हणतो आई फक्त मला एक संधी दे आणि मी तुला ती संधी प्रूव्ह करून दाखवील. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर यापेक्षाही वेगळ्या काहीतरी कल्पना असू शकतात आणि तेही कल्पना सुंदरतेच्या असू शकतात. हे आता सारंग तिलोत्तमाला सांगतो. आणि आता तिलोत्तमा म्हणते की माझ्या या अनुभवाच्या गोष्टींना तू चॅलेंज करतोय सारंग. ते ऐकताच मकरंद उठून उभा राहतो आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट करून तेथून निघून जातो. आता मकरंद गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणते सारंग तुला काही कळतंय का, अशाने कंपनी मागे पडेल आपली, तुला कळतंय का. आणि इकडे आता भैरवी ही ताराला भेटण्यासाठी आलेली असते आणि भैरवीला बघताच आता तारा म्हणते की मॉम इथे काय उभी आहे, चल ना आतमध्ये घरात चल. तेव्हा भैरवी म्हणते की मला ना आता मूर्ख लोकांचे तोंड बघायची इच्छा राहिलेली नाही आहे. आता तेवढ्यात भैरवी म्हणते की उद्या ना तुझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग ठेवलं आहे, तेव्हा उद्या तू आणि सावली मला वेळेत हजर पाहिजेत. ते ऐकताच आता तारा म्हणते की मॉम यापुढे आता मी गाणं गाणार नाही. ते ऐकताच आता भैरवीला धक्का बसतो. भैरवी म्हणते नको गाऊस, मला वाटते तुझ्याकडे 50 लाख रुपये तयार आहे म्हणूनच तू अशी बोलतेस. तारा म्हणते बस झालं, इतकी वर्ष मी तुझ्या प्रेशरखाली जगते त्याचं तुला काही वाटतंय का. तारा म्हणते हे बघ मॉम यामध्ये सगळी तुझे स्वप्न, तुझी प्रतिष्ठा, तुझं जग हे सगळं आहे. माझं काय, मी तर उगाच प्रेशरखाली जगते आणि मला आता हे नकोय.
आणि तेवढ्यात आता तारा म्हणते की इथं आल्यावर मला माझं आयुष्य जगायला मिळतंय आणि मला त्या सावलीवरती अधिकारसुद्धा करायला जमतोय. आणि तारा म्हणते हा माझा पुनर्जन्म आहे असं समज आणि माझा पुनर्जन्म मी माझ्या मनासारखा जगणार आहे असे म्हणत आता तारा तिथून निघून जाते. तर भैरवीला धक्का बसलेला असतो. इकडे आता सारंग, तिलोत्तमा, ऐश्वर्या घरी येतात. तेव्हा तिलोत्तमा सारंगला म्हणते की सारंग, तू कंपनीत जे वागलाय ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. आणि ऐश्वर्या म्हणते की मकरंदजी सोबत तू काय वागलायस सारंग, तुला तरी पटतंय का? ऐश्वर्या म्हणते की तुझी बायको बोलली आणि लगेच तू आयडिया चेंज केली का? तर सारंग म्हणतो मला तिची आयडिया सगळ्यात बेस्ट वाटली. तिलोत्तमा आता सावलीकडे बोट करत म्हणते की आत्तापर्यंत आपला बिझनेस ती रन करत होती का मी? तिलोत्तमा म्हणते की सारंग, बाजारात ना फक्त सौंदर्यच विकलं जातं. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, सौंदर्याची व्याख्या तुझी काय आहे? तिलोत्तमा म्हणते की सौंदर्य, अतिसौंदर्य आणि नितांत सौंदर्य ही माझी व्याख्या आहे. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आई, सौंदर्य हे माणसाच्या समोरच्या नजरेत असतं आणि माणसाच्या बघण्यात असतं. आता सारंग म्हणतो की तुझ्या संकल्पनेप्रमाणे एखाद्याच्या मन आणि हृदय जर आता कुरूप असेल तर त्याच्या नजरेत तुझं सौंदर्य काय कामाचं, मला हे सांग आई. आणि मला तुझी ही संकल्पना सौंदर्याची अजिबात पटत नसल्याचे सारंग बोलतो. तिलोत्तमा म्हणते की इतकी वर्ष माझी संकल्पना जी असायची ती तुझी असायची, आता काय झालं? तर सारंग म्हणतो बदलली आता संकल्पना. तिलोत्तमा म्हणते की अरे वा, अशी कशी बदलली आत्ता? हसतच तिलोत्तमा म्हणते की अरे वा, आणि कुणामुळे बदलली? तर सारंग म्हणतो सावलीमुळे. आता सगळ्यांना एकच झटका बसलेला असतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सावलीच्या प्रेमात पडल्यानंतर मला बऱ्याच गोष्टीची जाणीव झाली. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मला सावलीने तिच्या सौंदर्याने नाही तर तिच्या गुणांनी जिंकवलंय. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मला वाटतंय आई, अंतर्मनाचं सौंदर्य फार महत्त्वाचं आहे. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे, तुला जे दिसतंय ना ते तुला योग्य वाटतंय ना, आणि तू ही सौंदर्याबद्दल जे काही बघतोय ना ते जर तुला योग्य वाटत असेल तर ह्या ब्युटी सोपची जी प्रोडक्शन लाईन आहे ना ती आता ते कॅम्पेन तू रन करायचं सारंग. आणि यामध्ये जर तू सक्सेसफुल झाला तर रूपम कॉस्मेटिकचा CEO तू राहशील, नाही तर नाही, हे तिलोत्तमाने आता भयानक सत्य सारंगला सांगितलेलं असतं. आणि यामध्ये जर तू अनसक्सेसफुल झालास तर आपल्याच कंपनीत तू एक साधा कर्मचारी बनून राहशील. आणि तिलोत्तमाचे ते बोलणे ऐकताच आता सारंग म्हणतो की मला मान्य आहे आई. आणि सारंग म्हणतो मान्य आहे मला तुझं हे चॅलेंज आई, आणि आज मी ज्या पदावर आहे जर मी यामध्ये अनसक्सेसफुल झालो तर सगळं चार्ज मी तुझ्याकडे देईन. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आई, मी तुला कसं सांगू, ती वेळच येणार नाही आणि मला यश मिळणारच अशी मला खात्री असल्याचे सारंग सावलीकडे बघत बोलतो. आणि त्याच वेळेस आता सारंगच्या मनातील तो आत्मविश्वास बघून सावली, सोहम, बबलू तिघेही खूप खुश झालेले असतात. आणि रागाने तिलोत्तमा आता सावलीकडे बघते. आणि खरोखर सारंगने आता सगळी त्या प्रॉडक्टची सगळी जबाबदारी आपल्याकडे घेतलेली असते. आणि आता सावलीलासुद्धा सारंगने त्यामध्ये आता आपल्या बरोबरीने त्यात सहभाग घ्यायला लावलेलं असतं. आणि सावलीच्या लाईन टॅगप्रमाणे आता माणसाचे सौंदर्य हे त्याच्या अंतर्मनाच्या सौंदर्यावरती खुलून दिसते. ही लाईन टॅग आता सारंगने स्वतःसाठी त्या प्रॉडक्टसाठी वापरलेली असते. आणि या लाईन टॅगचा प्रॉडक्टसाठी आता उपयोग करून, ॲडसाठी उपयोग करून आता पटकन आता सारंग आणि सावली कामाला लागतात. आणि आता सावलीने स्वतः मॉडेल बनून आता त्या प्रॉडक्टसाठी ॲडसुद्धा करायचं ठरवलेलं असतं. आणि त्या ॲडसाठी आता सारंगने सावलीची निवड केलेली असते. आणि आता सावलीच्या त्या ॲडमध्ये निवड होताच आता सावलीचा मोठा प्रोग्रॅमिंग शो होतो. आणि त्या ॲड शोमध्ये सावलीने सौंदर्याची व्याख्या अतिशय सुंदरपणे अख्ख्या जगाला सांगितलेली असते. आणि त्या सावलीच्या लाईन टॅगमुळे अख्ख्या जगाने आपल्या अंतर्मनातील सौंदर्य खुलवण्यासाठी हे प्रॉडक्ट वापरायचे कसे हे सावलीने त्या ॲडमध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेलं असतं. आणि त्या ॲडमध्ये आता त्या लाईन टॅगप्रमाणे माणसाचं सौंदर्य हे त्याच्या रंगावर नाही
तर माणसाच्या अंतर्मनातील सौंदर्य खुलवण्यासाठी आम्ही हा साबण बनवतोय आणि हा साबण तुम्ही वापरून बघा। हे याड शोमध्ये जेव्हा आता सावली सांगते, अख्ख्या जगासमोर त्या लाईन टॅगचं एकच प्रदर्शन झालेलं असतं आणि सगळ्या जगात ती एकच लाईन टॅग प्रसिद्ध झालेली असते आणि सगळे काही हार्ड वर्किंग करून त्या ॲड शोमधून सावलीने आता अख्ख्या जगाला मोठा संदेश दिलेला असतो आणि सावलीच्या त्या लाईन टॅगचा साबण रूपम कॉस्मेटिकमध्ये तयार होऊन आता त्यामध्ये सगळ्यात मोठी लाईन टॅग आलेली असते आणि ती म्हणजे माणसाच्या अंतर्मनातील सौंदर्य खुलवणारा साबण हा सावलीने तयार केलेला असतो आणि अख्ख्या जगात त्याची प्रसिद्धी होऊन रूपम कॉस्मेटिकमधला आता करोडोचा फायदा होऊन रूपम कॉस्मेटिकची ती डील कुठल्या कुठे गेलेली असते आणि खऱ्या अर्थाने सारंगने सावलीची लाईन टॅग वापरून जिंकून दाखवलेला असतो। तो सावलीचा आत्मविश्वास आणि सावलीच्या मनातील आत्मविश्वासाच्या जोरावरती सारंगने आता कंपनीला सगळ्यात पुढे नेलेलं असतं आणि तिलोत्तमाची झालेली असते ती हार आणि सारंगची झालेली असते ती जीत आणि आता अख्ख्या जगात तो सावलीच्या लाईन टॅगचा प्रॉडक्ट आणि तो सोप आता फेमस होता क्षणी सारंग आता सावलीला ब्रँड ॲम्बॅसिडर बनवतो आणि कंपनीची त्या प्रॉडक्टची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून सारंग आता तिलोत्तमा, ऐश्वर्या आणि मकरंद समोर सावलीला कशी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून आता त्यांच्या समोर खुर्चीवर बसवतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।